वेगवान स्वरूपातल्या बातम्यांना सुरुवात करूया। यवतमाळमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा बांधवांनी खासदार हेमंत पाटलांना घेराव घातला, राजीनाम्याची मागणी केली। त्यानंतर पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांच्या नावे राजीनामा लिहिला। मराठा समाजाला आमचं सरकार आरक्षण देईल असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंतांनी व्यक्त केला। दरम्यान संवादानेच आरक्षणाचा प्रश्न सुटेल असंही ते म्हणाले। सिंधुदुर्गमध्ये मराठा समाजाकडून जनसंपर्क यात्रा काढत जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला। यावेळी आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। पंढरपूर तहसील कार्यालयासमोर तरुणानं आमरण उपोषण सुरू केलं। जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देत तरुणानं उपोषण सुरू केलं। माहूरमध्ये अज्ञातांकडून एसटी बसवर दगडफेक करण्यात आली। आष्टी फाटा इथं ही घटना घडली। सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही। धाराशिवमधील मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। तासाभरात 2 एसटी बसवर दगडफेक झाल्यानं सेवा काही काळ बंद करावी लागली। त्यानंतर सुरक्षेचा आढावा घेत बसेस सुरू करण्यात आल्या। बीडमध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले। सोलापूर धुळे महामार्गावर आंदोलकांकडून रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला। अकोल्यामध्ये जरांगे यांच्या समर्थनार्थ अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। गजानन हरणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं। मराठा आरक्षणाकरता माहूरमध्ये मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आलं। आरक्षण मिळेपर्यंत टॉवरवरून उतरणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला। सांगलीत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांची भेट घेत जाब विचारला। आरक्षणाबाबत सरकारचा वेळकाढूपणा सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली। मराठा आरक्षणाची मागणी करत लातूरच्या गांधी चौकात महिलांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। पाण्याच्या टाकीवर चढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरता चांदवडच्या रायपूरमध्ये मराठा समाजानं कडकडीत बंद पाळला। आरक्षणाकरता गावातल्या तरुणांनी उपोषण सुरू केलं। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेत वाढ केली जाणार आहे। दरम्यान टिकणारं आरक्षण देण्याकरता आणखी वेळ लागेल असं स्पष्टीकरण आमदार अण्णा बनसोडे यांनी दिलं। शशिकांत शिंदे हा विकास कामात अडसर ठरणारा दगड अशा शब्दात आमदार महेश शिंदे यांनी टीका केली। 2019 साली सुज्ञ जनतेनं हा दगड बांधावर नेऊन टाकल्यानं आता विकास कामं होऊ लागली आहेत असा टोला त्यांनी लगावला। मालेगावमधून जाणारा मुंबई आग्रा महामार्ग परिसरातील ग्रामस्थांसाठी मृत्यूचा सापळा बनला। या मार्गावर उड्डाणपूल बांधावा या मागणीकरता 5 गावातील ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला। बुलडाण्यामध्ये हावडा अहमदाबाद एक्सप्रेस दगडफेक प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। रेल्वे पेंट्री कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादानंतर नांदुरा स्थानकात दगडफेक झाली होती। वीकेंडमुळे पर्यटकांची पावलं कोकणातील समुद्रकिनाऱ्यांकडे वळली आहेत। सिंधुदुर्गात तारकर्ली समुद्रकिनारी पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। आमदार बच्चू कडू अयोध्या दौऱ्यावर आहेत। अयोध्या ते संसद भवन असा आंदोलनाचा 3रा टप्पा सुरू करणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिला। शेतकऱ्यांना आर्थिक आरक्षण लागू व्हावं या मागणीकरता लढा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे प्रकार समोर आले। यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारला धारेवर धरलं। आरक्षणाकरता मराठा समाजातील बांधव रोज आत्महत्या करतायत। समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे का असा संतप्त सवाल त्यांनी केला। राज्य सरकारनं केंद्राशी चर्चा करून मराठा आरक्षणाचा आदेश काढावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। ते दौंडमध्ये बोलत होते। दरम्यान गावबंदी सत्ताधारी मंत्री आणि आमदारांना केली पाहिजे असंही ते म्हणाले। कोकणातील मराठा समाज सुज्ञ आहे, मात्र दोघे जण संभ्रम निर्माण करत असल्याची टीका विनायक राऊतांनी केली। तर विधानसभा अध्यक्षांवर दबाव टाकून केवळ आजचं मरण उद्यावर ढकललं जात असल्याची टीका त्यांनी आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून केली। जरांगेंच्या मागणीला आपला पाठिंबा असून आरक्षण जाहीर होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे दौरे आणि कार्यक्रम करणार नसल्याचं आमदार सुनील शेळके यांनी सांगितलं। कायदेशीर आणि टिकणारं आरक्षण देण्याकरता नेते मंडळींनी एकत्रित निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली। माढाचे आमदार बबनराव शिंदेंविरोधात मराठा आंदोलकांकडून निषेध करण्यात आला। जरांगेंबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी भीक मागो आंदोलन करण्यात आलं।
मनमाडमध्ये शिवसेना आमदार सुहास कांदेंनी उपोषणस्थळी जात मराठा आंदोलकांची भेट घेतली। यावेळी त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला। अकोला जिल्ह्यामध्ये 2 नोव्हेंबरला सर्वपक्षीय आमदार खासदारांच्या घरासमोर आत्मक्लेश आंदोलन केलं जाणार आहे। अकोल्यातील मराठा कृती समितीनं हा इशारा दिला। त्याचसोबत जरांग यांना सरकारनं सुरक्षा प्रदान करावी अशी मागणीही करण्यात आली। नांदेड आगारातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या। दगडफेकीच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला। एसटी सेवा कोलमडल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। धाराशिव जिल्ह्यात मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं। जिल्ह्यात 2 ठिकाणी बसवर दगडफेक झाली। दरम्यान मेडसिंगा गावात कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेतला आणि निषेध नोंदवला। गोंदियातील बुकी सौंटू जैन प्रकरण गंभीर असून याला आवर घालणं गरजेचं असल्याची भूमिका प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी पटेल यांनी केली आहे। इस्रायल पॅलेस्टाईन युद्धबंदी व्हावी याकरता भुसावळमध्ये मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण करण्यात आला। या युद्धात निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्यानं दुःख व्यक्त करण्यात आलं। रत्नागिरीतील खेडमध्ये गांजा तस्करांवर कारवाई करण्यात आली। कारवाईत गांजासह 5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। हिंगोलीत बसवरील पोस्टरवर काळं फासणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला। आरक्षणाच्या मागणीकरता मराठा आंदोलकांकडून तीव्र निदर्शनं करण्यात येत आहेत। वसमतमधील 3 ते 4 आंदोलकांवर गुन्हा दाखल झालाय।